ही थेट दृश्य आपण नागपुरातली पाहतोय। आज 6 एप्रिल भाजपचा स्थापना दिवस आणि त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सध्या नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। काय नेमका कार्यक्रम आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, भारतीय जनता पक्षाचा आज 44वा स्थापना दिवस आहे आणि हा स्थापना दिवस जो आहे तो नागपूर जिल्हा भाजप कार्यालय असलेला टिळक पुतळा इथं साजरा केला जात आहे। आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काहीच वेळापूर्वी जे आहे ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे प्रभारी नेते इथं उपस्थित आहे। सध्या आपण पाहतोय की लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि ही निवडणूक सुरू असताना भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या सोबत कशा पद्धतीने साजरा करता येईल या दृष्टीने भाजपचं जे आहे ते नियोजन आहे। आता हा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या बूथचे ते प्रमुख आहेत, शक्ती प्रमुख आहेत, त्या बूथवर जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बोलत आहेत। आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे लोकसभेचे प्रभारी, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दिनेश शर्माजी, प्रवीण दटकेजी, कृष्णाजी खोपड़े, अजयजी संचेती, विकासजी कुंभारे, बंटीजी कुकडे, मोहनजी मते, डॉक्टर उपेंद्र कुटेकर, अनिलजी सोले, डॉक्टर मिलिंदजी माने, या ठिकाणी उपस्थित जयप्रकाशजी गुप्ता, धर्मपालजी मेश्राम, संदीपजी, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर, माफ करा ते नाव सुटले असतील तर, आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आहोत। भारतीय जनता पक्ष आज जगातला सर्व पक्ष आहे, ज्या पक्षाचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत असा पक्ष आहे आणि त्याच वेळी भारतामध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त विधान परिषद सदस्य, ज्या पक्षाचे सर्वात जास्त महापौर आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं। माननीय मोदीजींच्या स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं। माननीय मोदीची एक प्रतिमा तयार केली आहे, एक मजबूत भारत, एक न झुकणारा भारत, एक विकासाकडे झेप घेणारा भारत, अशा प्रकारची प्रतिमा तयार केली आहे। मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे। भारतीय जनता पक्षाने जी वाटचाल सुरू केली, पहिल्यांदा जनसंघाच्या रूपाने आणि आता भारतीय जनता पक्षाच्या रूपाने, देशाच्या इतिहासामध्ये एकच असा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष, की ज्या पक्षामध्ये कधीच उभी फूट पडली नाही। आपण देशातला कुठलाही पक्ष जर ठिकाणी उचलला तरी त्या प्रत्येक पक्षामध्ये कधी ना कधी उभी फूट पडली। काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की ज्या मोजता येणार नाही। कम्युनिस्ट पक्षामध्ये, समाजवादी पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारतीय
जनता पक्षाने आज केवळ भारतातच नाही तर आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये भारताची एक प्रतिमा तयार केली आहे. एक मजबूत भारत, एक न झुकणारा भारत, एक विकासाकडे झेप घेणारा भारत, अशा प्रकारची प्रतिमा तयार केली आहे. मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाने जी वाटचाल सुरू केली, पहिल्यांदा जनसंघाच्या रूपाने आणि आता भारतीय जनता पक्षाच्या रूपाने, देशाच्या इतिहासामध्ये एकच असा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष, की ज्या पक्षामध्ये कधीच उभी फूट पडली नाही. आपण देशातला कुठलाही पक्ष जर या ठिकाणी उचलला तरी त्या प्रत्येक पक्षामध्ये कधी ना कधी उभी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की ज्या मोजता येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली. समाजवादी पक्षाची तर एवढी शक्ल झाली की आज मोजायला बसलो तर मला असं वाटतं की वेळ कमी पडेल. पण भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की बनल्यापासून तर आजपर्यंत या पक्षामध्ये कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला. आणि आपण पाहिलं असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय असतील किंवा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी असतील किंवा आज भारतीय जनता पक्षाचं आपलं जे नेतृत्व आहे, हे आजचं नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वात असेल. या सगळ्यांनी हा पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न केला आणि या पक्षामध्ये फूट पडली नाही याचं एकमेव कारण आहे, या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्रित नव्हते, ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही, तर एका विचाराकरता तयार करण्यात आला. आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला. आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही. आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचलाय हे आपण सगळ्यांनी बघितलंय. खरं म्हणजे 1977 साली ज्यावेळी सर्व विरोधी पक्षांनी निर्णय केला की आपलं अस्तित्व एकत्रित केलं पाहिजे आणि आपण एक पक्ष म्हणून इंदिराजींनी जी आणीबाणी आणली होती, या आणीबाणीचा मुकाबला केला पाहिजे. जी संविधानाची अक्षरशः त्या ठिकाणी इंदिराजींच्या माध्यमातून पायमल्ली झाली होती, भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी दरकिनार करून ज्या प्रकारे इंदिराजींनी या ठिकाणी एक तानाशाही तयार केली होती, काँग्रेस पक्षाने तानाशाही तयार केली होती, त्याच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित आले. त्यावेळी जनता पार्टी तयार झाली. पण 1980 साली आणि त्याही काळामध्ये जेव्हा जनता पार्टीमध्ये जनसंघाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले होते, तरीही आपण आग्रह केला नाही. मोरारजीभाई देसाई यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण मदत केली. पण 1980 मध्ये ज्यावेळेस जनता पार्टी फुटली, त्यावेळेस पुन्हा आपला जुना जनसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या रूपाने उभा राहिला. आणि त्यानंतर श्रद्धेय अटलजींनी, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमधनं घोषणा केली होती की या पश्चिमी सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून मी भविष्यवाणी करतोय की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आणि हे जे अटलजींनी सांगितलं होतं, लोक या पक्षाला हिणवायचे. स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीची लाट आली. केवळ 2 लोक आपले निवडून आले. लोक म्हणायचे पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, अशा प्रकारे आपल्याला हिणवलं जायचं. त्या 2 पासनं 302 पर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. आणि याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी यांच्यासारखं
एक नेतृत्व ज्यांनी 6 वर्ष या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून काम केलं आणि त्यांची 6 वर्ष जर आपण पाहिली तर देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ, आधुनिक भारताची मुहूर्तमेढ ही अटल बिहारी वाजपेयीजींनी या ठिकाणी टाकली। आपण बघतो गोल्डन क्वाड्रिलॅटरलचे हायवेज असतील, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, अणुस्फोट असेल, या ठिकाणी सर्वात जास्त विकासाचा वेग असेल, सगळ्या गोष्टी अटलजींच्या काळात आपण पाहिल्या। पण त्याला कळसाकडे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं। आणि मोदीजींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र देऊन भारताला जगातलं एक प्रमुख राष्ट्र म्हणून या ठिकाणी तयार केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांना एकच प्रण करायचं आहे, समाजातला जो वंचित आहे, शोषित आहे, शेवटचा व्यक्ती आहे, याच्यापर्यंत विकास नेण्याची जी प्रक्रिया मोदीजींनी सुरू केली आहे, त्या विकासाचे शिल्पकार आम्ही असणार आहोत, त्या विकासाचे सैनिक आम्ही असणार आहोत। ही जी विकासाची आणि विकसित भारताची यात्रा सुरू झाली आहे, या विकसित भारताच्या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सैनिकाच्या रूपानं त्या ठिकाणी काम करणार आहे। आपण सगळे नशीबवान आहोत की आपल्याला मोदीजींकरता काम करायला मिळत आहे, विकसित भारताकरता भारतीय जनता पक्षाकरता काम करायला मिळत आहे। आणि म्हणून निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपण जे काम करतोय ते भाजपा करता नाही, ते भारताकरता करतोय। कारण भारताचं भवितव्य हे मोदीजी आहेत, भारताचं भवितव्य हे भारतीय जनता पार्टी आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निमित्ताने, स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून आम्ही अशाच प्रकारे काम करत राहू, अशा प्रकारचा संकल्प आज करायचा आहे। आणि विकसित भारत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे लोक मिळून आज घेऊया। मी आपल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाची, या ठिकाणी स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये आपण मेहनत करून निश्चितपणे आपले नेते माननीय नितीनजींसहित या महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार करू, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारतीय जनता पार्टी। तर नागपुरात भाजपच्या वर्धापन दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात।